मराठा साम्राज्यात एक असा गुप्तहेर होऊन गेला ज्याचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवूनच गेलंय. चला, आज त्याच वीराची गोष्ट जाणून घेऊया ज्याला फार कमी लोक ओळखतात. पण आधी एक प्रश्न, विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? एक राजा आपल्या काळातल्या दोन बलाढ्य साम्राज्यांना म्हणजे आदिलशाही आणि मुघल या दोघांना एकाच वेळी कसं काय आव्हान देऊ शकतो? याचं उत्तर फक्त तलवारींच्या पातीवर नाहीये. ते दडलंय रहस्यांमध्ये. आणि ह्याच रहस्याचं केंद्र होतं शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा. आता हा तिसरा डोळा म्हणजे नेमकं काय होतं तेच आपण पाहणार आहोत. बघा, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. राजा हा राज्याचा आत्मा असतो, पण गुप्तहेर हे त्याचे डोळे आणि कान असतात. ह्याच विचारातून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी एक असं गुप्तचर नेटवर्क, एक असं जाळं विणलं जे स्वराज्याचा जणू तिसरा डोळा बनलं. आणि राज्याच्या संरक्षणासाठी हे अत्यंत गरजेचं होतं. आणि या तिसऱ्या डोळ्याचे, या संपूर्ण यंत्रणेचे शिल्पकार होते बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख. खरं तर मराठा साम्राज्याच्या गुप्तहेर सेवेचे संस्थापकच म्हणा ना. पण बहिर्जी नाईक इतके यशस्वी का ठरले? त्यांचं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र होतं वेषांतर करण्याची कला. जरा या यादीकडे बघा. किती वेगवेगळी रूपं आहेत. कधी ते फकीर बनायचे, कधी भिकारी, साधू, कोळी, तर कधी वासुदेव. म्हणजे कुठलंही रूप ते इतक्या सहजतेने धारण करायचे की त्यांना ओळखणं जवळजवळ अशक्य होतं. शत्रूच्या गोटात ते असे काही मिसळून जायचे की कुणाला साधा संशयसुद्धा यायचा नाही. आणि हे काम ते एकटे करत नव्हते. बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली तब्बल 3000 गुप्तहेर काम करत होते. विचार करा, केवढं मोठं आणि किती पसरलेलं नेटवर्क असेल हे. आणि यापेक्षा एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांची आपापसात बोलण्याची, संदेश पोहोचवण्याची पद्धत. यासाठी पक्ष्यांचे आवाज आणि वाऱ्याच्या संकेतांवर आधारित एक खास गुप्त भाषा तयार करण्यात आली होती. ही भाषा शत्रूंना कधीच कळू शकली नाही. आता आपण काही अशी उदाहरणं बघूया जिथे बहिर्जी नाईकांनी आणलेल्या माहितीमुळे मराठ्यांना असे विजय मिळाले जे जवळपास अशक्य वाटत होते. यातली पहिली मोहीम म्हणजे सुरतची लूट. सुरत हे मुघलांचं सर्वात श्रीमंत व्यापारी केंद्र होतं. तिथे जाऊन लूट करणं हे एक खूप मोठं धाडसाचं आणि खरं तर अशक्य वाटणारं काम होतं. पण बहिर्जी नाईकांनी हे शक्य करून दाखवलं. कसं? तर त्यांनी अनेक महिने भिकाऱ्याच्या वेशात राहून संपूर्ण शहराची टेहळणी केली, संपत्ती नक्की कुठे आहे याची अचूक ठिकाणं शोधली. इतकंच नाही तर बहारजी बोहरासारख्या सगळ्यात श्रीमंत व्यापाऱ्यांची नावंही महाराजांना दिली. गंमत म्हणजे एका इंग्रज अधिकाऱ्याने नंतर असं लिहून ठेवलंय की महाराजांच्या बाजूला उभा असलेला माणूस आणि काही दिवसांपूर्वी वखारीसमोर भीक मागणारा भिकारी हे दोन्ही एकच असावेत. दुसरी मोहीम होती शाहिस्तेखानावर हल्ला. म्हणजे थेट शत्रूच्या बालेकिल्ल्यात घुसून केलेला एक थरारक हल्ला होता हा. या हल्ल्यामागे सुद्धा बहिर्जींची अचूक माहिती होती. त्यांनी काय काय कळवलं होतं की रमजानच्या महिन्यात रात्रीचे पहारे ढिले असतात आणि आत जाण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. स्वयंपाकघरातून खानाच्या महालापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर एक भिंत आहे जी कच्च्या विटांनी बांधलेली आहे. ह्याच माहितीमुळे महाराज आणि त्यांचे काही मोजके सैनिक थेट खानाच्या महालात पोचू शकले. आणि आता तिसरी मोहीम जी इतिहासात अजरामर झाली, आग्र्यातून सुटका. मुघल साम्राज्याच्या अगदी राजधानीतून निसटण्याची ही एक अविश्वसनीय कथा आहे. ही सुटका काही अचानक घडली नाही. यामागे एक जबरदस्त योजना होती. महाराज आग्र्याला पोहोचण्याच्या 1 महिना आधीच बहिर्जींचे गुप्तहेर तिथे पोहोचले होते. त्यांनीच पक्की खबर आणली की औरंगजेब महाराजांची हत्या करण्याचा कट रचतोय. आणि मग शत्रूच्या मुलखातून जाणारा तब्बल 700 मैलांचा एक असा वळणावळणाचा मार्ग तयार केला गेला, ज्यामुळे ही अशक्य वाटणारी सुटका शक्य झाली. इतकं सगळं केल्यानंतर आता आपण बहिर्जी नाईकांच्या अखेरच्या काळाबद्दल आणि त्यांच्या गूढ वारसाबद्दल बोलूया. ही तुलना बघा किती समर्पक आहे. एकीकडे शिवाजी महाराज जे एक प्रख्यात राजा होते, साम्राज्याचे निर्माते होते, आणि दुसरीकडे बहिर्जी नाईक, स्वराज्याचा तिसरा डोळा, इतिहासातले एक रहस्य, वेषांतराचे जादूगार. म्हणजे एक जण नेहमी प्रकाशात तर दुसरा कायम सावलीत राहिला. आणि यात एक विलक्षण विरोधाभास आहे नाही का? ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांची रहस्य जाणून घेण्यात घालवलं, त्याचं स्वतःचं आयुष्य
आणि मृत्यू हेच एक मोठं रहस्य बनून राहिलं. आणि कदाचित यातच एका खऱ्या गुप्तहेराचं यश दडलंय, अज्ञात राहण्यात. त्यांची गोष्ट तिथेच संपते जिथे त्यांचं काम सुरू झालं होतं, शांत बानूरगडावरून एका साम्राज्यावर नजर ठेवत. अज्ञात राहणंच त्यांची खरी ओळख होती आणि कदाचित तीच त्यांना दिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे.